आनंद गेला. का गेला? ते फळ मिळालंय त्याची आधीच आराखडा त्यानं मांडला होता फळामध्ये, ते तुम्हाला मिळाले. मिळाल्याचं आनंदच नाही. काय माझ्या कष्टाने मिळालं, कर्मानुसार मिळालं, त्याला आनंद वाटत नाही. मिळाले त्याचाही आनंद नाही. आणि नाही मिळालं तरी आनंद नाही. एवढं केलं मला हे पदार्थ भविष्यात मिळालं तरी आनंद नाही आणि नाही मिळालं तरी आनंद नाही. नाही मिळाल्यावर तर दुःखच आहे. मिळून सुद्धा दुःख आहे आणि नाही मिळून सुद्धा भविष्यातल्या चिंतनामुळे दुःख आहे. म्हणून पूर्ण महाफलेषु काढायचे म्हणजे सांगितलं की जे कर्म आहे ते फलाची अपेक्षा रहित करा तर ते आनंद होईल. इच्छाच केली नाही आणि मिळालं मग आनंद. नमा कर्माणी लिंबंती नवे कर्मस्थळे स्पृहा यजिमानी विजनाती कर्मजन्मशबत. म्हणजे फलाची अपेक्षा न करता कर्म केलं आणि त्याचं फल मिळालं त्याला आनंद. म्हणजे आपण जो वर्तमान काळात चिंता करतो कशाची, भविष्याची आणि भूतकाळाचं जे चिंतन करतो त्यामुळे केवळ दुःख बदलात पडतं. माऊली सांगतात नाही तयाचे चिंतली तेच नेही जे गंधर्वी. गंधर्वी याचा अर्थ म्हणजे एक सृष्टी आहे, एक 6 सृष्टी आहेत. आपण जे फिरतो 6 सृष्टीमध्ये आपण वावरतो. जीवसृष्टी आहे ही निसर्ग सृष्टी, स्वप्न सृष्टी म्हणजे स्वप्नात असल्यानंतर स्वप्नच खरं वाटतं. स्वप्नामध्ये रमतो म्हणजे स्वप्न सृष्टीत असतं. आपल्याला पूर्ण सगळ्याचा नाही मांडायचा तर गंधर्व सृष्टी आहे. गंधर्व सृष्टी म्हणजे लहान मुलाला जे आता आकाशात ढग आहे त्या ढगाची जी सृष्टी, हत्तीचा घोडा होतो, घोड्याचा कुत्र्यासारखं रूप त्या ढगाचं होतं, गावकोसासारखं कधी दिसत, त्याला गंधर्व सृष्टी म्हणतात. ढगाचा आकार जसा बदलतो हत्तीचा घोडा म्हणजे लगेच हळूहळू बदलत जातं, तसं जे आपली भविष्याचं चिंतन मांडतो आपण वर्तमान काळात किंवा भूतकाळाचं चिंतन मांडतो, माऊली सांगतात त्या ढगासारखं होतं. तसं आहे तसं नाहीत रूपांतर होतं म्हणजे आकार बदलतो ढग. तसं होतं तेच नेही जे गंधर्वी. जे मनातलं चिंतन आहे ते आकाशातील ढगासारखं वेगळं होतं, दुसरं चिंतन मांडतो. सारखं मनामध्ये किती तर 24 तासामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये 4000 कल्पना होतात. 24 तासात 4000 जागा झाल्यापासून सारखा आपल्याला विषय बदलतो. सारखं जे मनामध्ये संकल्प उठतो, किती संकल्प आहेत, सारखे संकल्प होतात. आपण प्रत्येक संकल्पाची स्फूर्ती करत नाही, त्याच्यावर पाठपुरावा करत नाही, पण उठते सारखं त्या संकल्पाचं उठणं चालू आहे. माऊली सांगतात मनोरथाच्या उतरंडी उतरी आणि रची. एरवी मन हे नाव कल्पना के सावेव. आपलं मन म्हणजे काय, एक कल्पना. मनाची जर व्याख्या करायची झाली तर माऊली सांगतात वायू तत्वाचे विधान. मन कुठून जन्माला आलं, मन हे वायू तत्वापासून जन्माला आलंय. म्हणून वायू सारखं सारखं एका जागेवर वायू स्थिर नसतो, तसं मनात एका जागी स्थिर मन नसतं, सारखं त्याचा विचार बांधला अंतःकरणामध्ये होतो. म्हणजे क्षणाक्षणाला त्याचा विचार बदलतो. जसा ढगाचा आकार आहे तसा वेगळा लगेच होतो, तसा मनामध्ये जो संकल्प उठलाय तो संकल्प टिकत नाही. सारखं मनाचा संकल्प परिवर्तन होत आणि काय होतं त्याचा परिणाम एकच झाला की जो आपल्याला भेटलेला काळ आहे, आनंद मिळवण्यासाठी भेटलेला काळ आहे, तो म्हणजे वर्तमान काळ आहे आणि वर्तमान काळाची उधळपट्टी होती. काहीच राहत नाही वर्तमानात, काहीच नाही. सारखं मनामध्ये भूतकाळ भविष्यकाळ ह्याचं चिंतन मांडलं जातं
आणि माऊली सांगतात, नाही तया ते चिंतवी तेच मी जे गंधर्वी गेले ते कवणे गावी सिद्धीशी नाही. कुठं गेलं? आपण बडबड केली कालची आपल्याला आठवते का? काल काय बोलतो कोणाबरोबर? काय नाही. किती विचार आले मनात? काय नाही, सगळं गेलं बाजूला. कुठं गेलं काय माहित नाही. त्यांनी फायदा काय केला काय? काहीच नाही. आपला वर्तमान काळ वाया घालवला त्या चिंतनात. नाही त्याचं चिंतन करतो. प्रत्येक बघा, आपण दुःखी का आहे त्याचं काहीच वाटत नाही. नाही त्याचं चिंतन आहे. लग्नाला सगळे आलते. सगळे लग्नाला हजर झाले. एक मुलगी यायची राहिली. आजीबाई सारखी रडत होती. एवढा आनंद सोहळा आहे. आले त्याचं काय नाही. नाही ती आली म्हणून रडत होती. आलेल्याचा आनंद नाही. किती लोक आली त्याबद्दल आनंद वाटला का तिला? जी नाही त्याच्याबद्दल दुःख करतो. आपण दुःखी का? आपल्याकडे काय कमी म्हणून नाही, शेजाऱ्याकडे जास्त आहे म्हणून दुःख आहे. दुसऱ्याकडे जास्त दिसतंय म्हणून आपण दुःखी. आणि बघा, कुठलीही वस्तू आपल्याकडे जोपर्यंत नाही तोपर्यंत त्याची किंमत आहे. मोटरसायकल घ्या, चारचाकी गाडी घ्या, बंगला घ्या, काही घ्या, कुठपर्यंत त्याची किंमत आहे? एकदा प्राप्त होईपर्यंत. पुन्हा कुठं पडली अडगळी त्याचा किंमत नाही. नवीन गाडी घेतली, रोज धुईल पुसील, 4-5 महिने गेलं की कुठं लावायची, कुठंतरी पडलेली असते. म्हणजे नाही त्याचं चिंतन आहे. एक प्राप्त झाली की तिचा विसर पडतो आणि दुसऱ्या प्राप्तीच्या मागे जीवला सारखं मिळवायचे. जे मिळवले त्याची किंमत नाही. आपल्याला मिळालंय काय? सुंदर असा मनुष्य देह मिळालेला आहे. यातून आनंद मिळवायचा आहे आणि आनंदामध्ये जीवन घालवायचे. शेवटी आनंद रूपातच मरायचे. आम्ही सांगतात जयाचे अधिक दड नाही, तयाचे परंतर पुस्तक आहे. किंवा तुकोबाराय सांगतात, मोक्ष मिल्या पाठी आंबाशी होईल आयचे जे म्हणते अति मूर्ख. मोक्ष मेल्यानंतर मिळत नसतो, मोक्ष जिवंत असताना मिळवायचा असतो. म्हणजे आनंद म्हणजेच मोक्ष आहे. ज्याला हितच आनंद मिळतला नाही त्याला मेल्यावर कुठला आनंद? आनंदात जीवन गेलं का? नाही गेलं आनंदामध्ये जीवन. दुःखातच पूर्ण जीवन व्यतीत केलं आणि मेल्यानंतर कुठला आनंद आहे? तिथंही दुःखच भोगावं लागेल. म्हणून वर्तमान काळामध्ये आपल्याला मिळवता येतं आणि तो वर्तमान काळ वाया गेला नाही पाहिजे. अनेक संतांनी प्रत्येकाने ते सांगितलंय की आपल्याला लाभलेला काळ किती? एक क्षणाचा वर्तमान काळ आणि त्या क्षणाचा सदुपयोग आनंदासाठी करा. बाबीनं अनेक उदाहरण सांगितली आपण की हा जे जीवन आहे हे जीवन पुन्हा पुन्हा मिळत नाही. बाबी सांगतात, आपण ह्याच्या आधी विचार केला की शोधित अवघ्या वाटी परतले पाऊलची नाही किरडी सैंगणी मालेच्या गोष्टी जे पुराणे. आपल्याला जे जीवन लाभलेलं आहे हे जीवन आपल्याला स्थिर करता येत नाही किंवा महागारी फिरवता येत नाही. अनेकाने अनेक प्रयत्न केले. शोधिता अवघी या वाटी अनेकांनी अनेक वाटा चोखळल्या, परंतु हे जीवन आपल्याला एक क्षणानं सुद्धा महागारी घेता येत नाही. पुढे 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 चालले. काय झालं? एक कॉलेजला मुली चालल्या होत्या. जात असताना त्यांना एक म्हातारी त्याच वाटेने येत होती. आता वय झालेलं होतं, कुबड निघलं होतं म्हातारीचं. असं खाली म्हातारपणी कुबड निघतं, मणक्यात या पडून कुबड निघलं होतं आणि त्या मुलीला तिची टवाळी करावी वाटली. कॉलेजच्या मुली म्हणतात, आजी तुमचं काय पडलं हो बघत चाललंय वाकलेलं. आता म्हातारी पोचलेली होती. काय पडलंय? ते म्हातारीने उत्तर दिलंय की बाळांनो, मी सांगते तुमच्यासाठीच मी तरुण होते.
मीही ह्याच कॉलेजला जात होते आणि जाता येता माझं तरुण पण इथे कुठंतरी पडलं. हे तारुण्य तुमच्यासारखंच होतं ते इथंच पडलंय आणि ते ओळखते. कारण जे आयुष्य ते परत येत नाही किती उडका शोधिता अवघ्या वाटी परत आले पावलाची नाही गेलेली महागारी पाऊल जीवनामध्ये टाकता येत नाही. पुढे 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 जीवन हे मरणाकडे चाललेले प्रत्येकाच कोणी असू द्या. जन्माला आला त्याच दिवशी मरणाकडचं पाऊल आहे. आपण काय करतो लहान मूल जन्माला आलं की त्याला गुटी दिली जाते. गुटी गुटी लहान मुला देतात. जायफळाची गुटी असते. पण जे मूल आहे ते मायफळ म्हणून आईपासून जन्माला आलेलं माय म्हणून मायफळ आहे आणि जन्मतानाच त्याला गुटी दिली जाते ते जायफळाची. हे फळ जाणार आहे. जन्मापासून प्रवास मरणाकडे प्रत्येकाचा चाललेला आहे. पण ते तसं तर राहू शकत नाही. शोधिता अवघी वाटी परतले पाळबनचे नाही गेलेली. पुन्हा आता म्हातारपण आलं पुन्हा तरुणपण येईल का? पुन्हा तरुण कधी होईल का? नाही. अनेकाने अनेक प्रयत्न केले. हे जीवन असंच राहण्यासाठी ऋषींनी तपश्चर्या केली, ध्यानधारणा केली. वाढवता आलं जीवन पण महागारी फिरवता नाही आली. चांगदेव 1400 वर्ष जगले. कोणी किती जगले. आयुष्य वाढवलं पण महागारी महागारी नाही. जंगलचा राजा सिंह आजारी पडला होता. आजारी सिंह झाल्यानंतर काय झालं सगळेजण त्याला आता आजारी आहे. मग त्यांनी निरोप दिला सिंहराजाने की आता मी संपल्यात जमाय आता काही नाही फक्त मला भेटायला यायचं शेवट मी अहिंसक झालेले आता कोणाला मारणार नाही. मग काय व्हायचं जंगलचा एक 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 जण भेटायचं. दिवशी कोले भाऊकडे जाण्याची पाळी आली मला कोण बी भेटेल देवा आता राजा आहे संपलाय एकदा भेटून यावं पण राही निघाला. पण ज्या गुहेमध्ये सिंह होता त्या गुहेच्या दारावर कोल्हा उभा राहिला आणि त्याने पाहिलं काय बघितलं जे ठस आहेत ते आत जाणारं ठस होत असेल आत बाहेर येणारा एक बी ठसा नाही. गेलेच प्राणी भेटायला पण महागारी काय कोणी आलेलं दिसत नाही. पण म्हणलं राम राम आता आत नको जाय. तसं ह्या काळाकडे सगळ्याच पाऊल चालले एकाचाही माघारी फिरत नाही. एकाचाही आयुष्य जात आहे पहा सोहिताचा गोल वाहन आयुष्य जातंय कुठं प्रत्येकाचं पाऊल काळाकडे चाललेले. पावली सांगतात काळा नळाची तोंडी घातली लोणियाची उंडी माशी पंख पाखडी तवई सरे. किती क्षणिक आहे. माशीला पंख फडकण्यासाठी सुद्धा वेळ लागेल पण काळाची उडी जलद आहे तितकी पंख फडकण्यासाठी वेळ लागेल पण काळासाठी नाही. काळाची उडी कधी पडेल आणि कधी होईल हे सांगता येत नाही. म्हणून वर्तमान काळ आनंदात घालवायचा आहे. मूळ विषय हे काळ कोणासाठीच थांबलेला नाही. काळ कोणाची दया करत नाही आणि चांगले आपण काळ हा सुद्धा ईश्वराचंच रूप आहे. वाईट नाही. मरण वाईट नाही. तर काय होतं जर समजा कुणीच मेलं नाही तर कुणीच म्हातारी जगली सगळी जगली तर काय होईल. बोलायचं नाही. निसर्गाचा नियमच आहे. निसर्गाचा नियमच असा आहे की जे जगायसारखे त्यांनी जगावं. काय होतं आपण बघतो निसर्गामध्ये एक काही हिंस्र निर्माण केलेत आणि काही गवत खाणारे म्हणजे शाकाहारी गाय म्हैस हत्ती घोडा हे गवत खाऊन राहतात. वाघ सिंह लांडगा हे मांस खाऊन राहतात. दोन का प्रकार केले
निसर्गाला एक जे अभिप्राय आहे, जर गायी वगैरे जे शाकाहारी प्राणी ते गवत खाऊन राहतात आणि जे हिंसक स्वभावात आहे ते मांस खातात. त्याला मांसाशिवाय जगता येत नाही आणि ह्याला गवताशिवाय जगता येत नाही. दोन्हीची साखळी आहे. काय साखळी आहे? की म्हातारा जगला नाही पाहिजे किंवा ज्याला आरोग्य बिघडलंय तो जगला नाही पाहिजे. जर हरणाचा कळप आहे, हरणाच्या कळपामागे एखादा वाघ किंवा काहीतरी लागला हे सापडतं. कोण सापडतं? जे आजारी आणि म्हातारे, ज्याचं वय जास्त झालंय आणि कुठला तरी आजार आहे, ज्याला पळता येत नाही, तो मागे राहतो आणि तो शिकार होतो. निसर्गाला काय विपरीत आहे? तू जगण्याचा अधिकार तुला नाही. तुला आजार झालाय, तू वय झाले, आता तू समजा पाहिजे. काय होतं? जर आजारी तसाच जगला, आपल्याला विषय नाही सांगायचा, की थोडक्यात सांगतो, की ज्या वेळेस आपल्याला काकत गोळा यायचा आणि माणसं संपायची. प्लेग कधीतरी यायचा. काय केलं? विज्ञानानं त्याच्यावर मात केली. विज्ञानानं रोग घालवला. पण त्याचा परिणाम इतका वाईट झाला, की गर्भात सुद्धा आता लेकरू आजारी आहे. का? प्लेग झाल्यामुळं. त्याचं काय कारण? तर प्लेग जो एक होता रोग, तो निसर्गात होता आणि चांगला होता. निसर्गासाठी चांगला होता. आपण त्याला वाईट म्हणू. का चांगला होता? त्यात कोण जगायचं? ज्याची प्रतिकार शक्ती चांगली, रोग प्रतिकार शक्ती त्यातून तो वाचायचा आणि तोच अधिकारी पुढे संतती वाढवायला. त्याची संतती निरोगी राहायची. 100-80 वर्षातून एकदा प्लेग यायचा आणि सगळं निरोगी होऊन जायचं. माणसातले जे रोगी सगळे मरायचे. ज्याच्याकडे एक किंचित सुद्धा रोग नाही अशी व्यक्ती जगायची आणि त्याची संतती निरोगी राहायची. त्यामुळं धुणं बंद झालं. निसर्गाचं जे 100-80 वर्षाचं जे प्लेगाचं धुणं होतं ते बंद केलं धुणं आणि झालं काय? ते आता निरोगी कोणीच राहिलं नाही आणि त्यातून होणारी संतती रोगीच आहे. म्हणून मरण जे गर्भामध्ये सुद्धा रोग होतात याला कारण मूळ धुणं निसर्गाचं बंद केलं. आपल्याला सांगायचं काय की जे हिंसक स्वभाव आहेत ते जर चारा खाऊन राहिली असती तर त्याला कोणी मारित नाही. चारा खाऊन राहिली असती तर केवळ जगली असती. त्याला जोपर्यंत पळता येते तोपर्यंत त्याने जगायचं. वाघ आणि कुठपर्यंत जगायचं? ज्याला पळून पळून शिकार करता आली का तर त्याला जगायचं. शिकार बंद झाली की मरतो. तुला अधिकार जगण्याचा नाही. पण झालं काय? निसर्गावर माणसानं मात केली आणि मात केल्यामुळं झालंय की सगळे रोगी बनले. प्लेगासारखे महाभयंकर रोग गेले. चांगले का? चांगलंही झालं. सगळे जगायला लागले. पण जगण्याचा परिणाम असा झाला की रोगी जास्त झाले. प्रत्येक जण निरोगी नाही. काय होतं? पहिला माणूस कमीत कमी 10 किलोमीटर चालायचा. अन्न शोधण्यासाठी उठल्यापासून 10 किलोमीटर हिंडायचा. आईचं काय नव्हतं, कणगी, पेव किंवा काय नव्हतं. हिंडायचं, कुठंतरी फळं हुडकायची, कंदमुळं खांडायची. 10 किलोमीटर सकाळी उठल्या उठल्या प्रवास. मग मिळ आधी अन्न पुन्हा कुठेतरी पाणी प्यायचं. कुठलाही रोग नव्हता. आता सगळं ऐकतंय. शरीराला पाहिजे तेवढं कष्ट नसल्यामुळं रोग वाढले. आपण जेवतोय, वेळ झाली म्हणून जेवतोय. भूक लागली म्हणून कोणी जेवत नाही. भूक लागल्यानंतर जेवलं तर पचन होते. मागणी आत. मागणी तशी पुरवठा करायला पाहिजे. भूक लागली तर जेवायला पाहिजे. पण चला आता 11 वाजले, जेवायचा टाइम झाला. टायमाचं जेवण नाही. आत जठराग्नी प्रदीप्त व्हायला पाहिजे. त्यात आहुती टाकली तर पचन जळत. काय झाले? उठलं की चहा, दुसऱ्याच्या घरी गेली कुठतरी दूध, नाश्ता. ह्याचा परिणाम असा झाला की अग्निमाद्य रोग आहे. अग्निमाद्य म्हणजे पचन संस्था संपून गेली आणि त्यामुळे अनेक रोग झाले. आपल्याला आवडीचा जो विषय सांगायचा आहे की आपला जो वर्तमान काळ आहे, वर्तमान काळ आनंदात गेला पाहिजे आणि तो वर्तमान काळ आनंदात गेला तर निश्चित जीवन आनंदी होईल.
आणि शेवट सुद्धा आनंदाचा होईल. अनेक माऊलींनी उदाहरणं सांगितले की प्रत्येक जीवाला मिळावं असं वाटतंय, आहे त्याचं चिंतन मिळावं वाटतंय, पण होतं काय, वय लहान आहे तोपर्यंत काही इच्छा नसते. बघा लहान म्हणजे मूल बागडते त्याच्या इच्छा काय नसते, पण जसं जसं वय वाढत तशी इच्छा वाढत राहते. हे उलट आहे माऊली सांगतात. वय वाढल्यानंतर कमी कमी व्हायला पाहिजे. इच्छेचं शेवट म्हणजेच मोक्ष आहे. कुठलीच इच्छा नसणं म्हणजे तो मोक्षाचा अधिक आहे. पण होतं काय, वय वाढत तशी इच्छा वाढत जाते.